हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि सर्दी अजून बरी नाही झाली आणि मला दुपारपासून ताप आहे. सकाळी गेलेली क्लासला पण दुपारपासून ताप आला. पण मी जाऊन आले आणि त्याच्यानंतर ताप आला मला. मी झोपली, आराम केला. आता थोडंसं कमी आहे ताप, तर व्लॉग चालू केला. तर आज आधीला गाड्या भेटल्या आहेत आणि आधी आहे माझ्याबरोबर. मम्मी यायला जातं थोड्या वेळाने, तर मी त्याच्या गाड्याने तुम्हाला दाखवते. बाकी मी आज काय काय करेन ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. बरं तर नाही आहेत, पण कामं करायलाच लागतील, त्याशिवाय काय गत्यंतर नाही. तर आता मी कामं करते, मला पण दाखवीन आज काय काय करेन ते. आजचा ब्लॉग जास्त मोठा नसला, मला बरं नाही वाटत आहे. तर कालपासून बरंच नाही आहे मला. आज काय काय करणे दाखवेल. बाकी आधीच्या गाड्या तुम्हाला दाखवते, त्याच्या गाड्या आणि तो काय करतोय ते तुम्हाला मी दाखवते. आणि आज मी काय काय करेन ते सुद्धा, तर नक्की बघा. आधीला 2 न्यू गाड्या दिल्यात त्याच्या मम्माने. दुपारी आलेली ती नानूला स्कूलमधनं घेऊन. हाय, हॅलो, हॅलो. कारण की त्याने सगळ्या गाड्यांना आपटून त्याचे चाकं, त्याचे सगळे पार्ट काढून टाकलेत. तर दीदीने आता त्यासाठी 2 नवीन गाड्या आणल्यात. आणि तो जास्त करून ती रेडवाली गाडी येऊन बसलेला असतो. तिच्याबरोबर खूप कमी खेळतो. तो खुश आहे आता, त्याला 2 न्यू गाड्या भेटल्या. बाकी सगळ्या गाड्या त्याने तोडफोड करून ठेवल्यात. 2-3 गाड्याच अशा आहेत ज्या व्यवस्थित आहेत. बाकी मी माझी रोजची कामं करते. बरं तर अजिबात नाही वाटत आहे. जसं तुम्हाला बोलली, ताप आहे तर आहे. गोळी खाल्ली मी तरी पण ताप आहेच. तर आता बघू, मग काय चाय बनवीन, कामं आवरते आणि मग मी तुला परत भेटते तुम्हाला. तर गाय झाली आहेत सगळे कामं. आणि म्हणजे चपात्या भाजून झाल्यात, भांडी भेंडी घासायची आहेत. तसं असताना घरामध्ये आपल्याला किती पण बरं नाही वाटलं ना, तरी कामं करायलाच लागतात. आणि स्पेशली टू मुलींना कामं करायलाच लागतात. आणि माझा एक डोळा छोटा मोठा झाला आहे. खूप सर्दी झाली आहे, डोकं पण खूप धरलं आहे, त्यात ताप आहे. पण कमी आहे. सकाळी मी क्लासमधून आल्यावरती जो ताप होता ना, तो जरा कमी आहे. ॲक्च्युली आज झोप पण लागत नव्हती दुपारी, कारण की तापामुळे पण आणि डोकं पण दुखत होतं. म्हणजे सलग आता मला वाटते 2-3 व्लॉग मला बरंच नाही. मी तुम्हाला दाखवलंच. काय माहिती काय झालंय, पण काहीच करायला जमत नाही. आधी काहीतरी पाय दुखत होते, नंतर मग मी लेट उठलेली, हे ते करून काय ना काही ती कारणाने मला करायलाच जमत नाही काय. आणि आजारपणं पण संपत नाही आहेत. ॲक्च्युली मी 2-3 दिवस कंटिन्यू म्हणजे सारखं आपलं हे डोकं धुतलेलं, तर मला सर्दीचं फील होतच होतं. त्यामध्ये अचानक नानूबरोबर भिजायला गेले दोघांबरोबर, तर ते जास्त झालं. तिला पण सर्दी आहे, तिला पण ताप आहे, म्हणून आज तिला क्लासला पण नाही पाठवलं. तिला पण बरं नाही आहे, मला पण बरं नाही आहे. तर आता आहेत ती कामं आवरायची आहेत. मला माहिती आहे तुम्हाला मी बोर करते, काही दाखवायला भेटत नाही. पण मी काय करू, माझ्या हातात पण काही नाही आहे. सारखं आजारपण येत आहे आणि का असं होतं मला माहीत नाही. कधी पाय दुखतात, तर कधी मला सर्दीच होते. मग हा मोठा आहे, छोटा झाला आहे डोळा, छोटा मोठा दिसतो डोळा, काय माहिती. पण खूप डोकं दुखतं आहे, त्यात ताप आहे. आता तरी कमी आहे. मला वाटते दुपारी भयंकर ताप होता जेव्हा क्लासमधून आलेली तेव्हा. आता तरी कमी झाला आहे, त्यामुळे कामं तरी केली. नाही तर मी कामं केलीच नसती. मम्मीला बोलली असती मी आता काहीच करणार नाही. पण बऱ्यापैकी बरं वाटतं. आणि कसं असतं ना, की बरं नसलं ना तरी पण आपल्याला कामं करायलाच लागतात. घरामध्ये आपण एक दिवस जरी बसून काढलं ना, तर दुसऱ्या दिवशी मग जबरदस्त कामं करावी लागतात. त्याच्यापेक्षा कामं केलेली बरी. जर जास्तच होत असेल तर नाही करायचं, पण करायला लागतात. घरामध्ये काही कारणं असतात त्यामुळे करायला लागतात. आणि मला तर करायलाच लागतात.
कारण की मम्मीवर पण जास्त नाही टाकू शकत, ती पण थकते, तिला पण नाही जमत, तिला पण कमरेचा पायाचा प्रॉब्लेम आहे. तर तिच्या पण मागे नाही लागू शकत की बाबा मी आराम करते तू कर हे ते. तसं लाईफ आहेच नाही माझं. सो बघू. आज तरी बरं नाही आहे, पण मी उद्या नक्कीच काय ना काहीतरी दाखवायचं ट्राय करेन, बरं बरं असो नसो. कारण की रोज रोज तुम्हाला बोर नाही करू शकत. मला माहिती आहे की तुम्ही बोर होतायत, रोज रोज हिला आजारपण आहे आणि छोटे छोटे व्लॉग टाकते, काही दाखवण्यासारखं करत नाही आहे, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही आहे. माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की मला किती म्हणजे त्रास होतोय. तर कदाचित नजरसुद्धा लागली असेल, काय माहिती. आणि मेन म्हणजे नजर लागायला टाईम नाही लागत काही चांगलं करत असताना. सो ते सुद्धा झालं असेल. मम्मी तर बोलते नजरच लागली, कारण तुझ्यासारखे पाय दुखतात, आजारपण आहेत. तर मम्मी बोलते की तुला नजर लागली असेल. सो तसंही असेल. पण जे पण असेल ते असेल. पण मी उद्या नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा ट्राय करेन, काहीतरी युनिक. तर आजचा दिवस अजून सांभाळून घ्या मला, कारण की नाही आहे तेवढी ताकद की मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवू. बाकी आज आदी होता माझ्याबरोबर, आणि म्हणजे रोजच असतो तसा तर, पण कधी कधी लवकर जाते दीदी त्याला घेऊन घरी, तर दाखवायला नाही भेटत, पण तसा तो रोजच असतो. तर आज पण होता आणि त्याला गाड्या दिल्या तर तो खुश आहे. आणि नानूला पण स्लाईमाने दिलंय दीदीने घेऊन स्कूलमधनं येताना, आणि तिला पण बरं नाही वाटत आहे म्हणलं, तिला पण खूप ताप आणि आहे. म्हणून तिला आज क्लासला पण नाही पाठवली, फक्त स्कूलला जाऊन आली, ते पण तिला ताप होता. जसं मला होतं, मला पण सकाळी ताप होता, पण मी इग्नोर केलं, म्हटलं जाऊ दे ना, जाते ना, काय होतंय. पण ते नंतर आल्यावर मला नडलं, मला ताप आला. मम्मीने गोळी वगैरे दिली, पण त्याच्याने थोडंफार बरं वाटलं. सर्दी तर नाही बंद म्हणजे हे झाली आहे, पण डोकं वगैरे थोडंसं कमी झालं दुखायचं. तर बघू, परत आता झोपायच्या आधी एकदा गोळी वगैरे खाईन आणि विक्स वगैरे लावीन. बघू, मला कसं पण करून लवकर बरं व्हायचं आहे, कारण मला नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत, करायच्या आहेत. तर मला समजून घ्या. बाकी उद्या भेटूया, नवीन नवीन एनर्जीने भेटूया, आणि नवीन काहीतरी करायचं ट्राय करूया. सो आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. हा व्लॉग खूपच छोटा आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्यांपेक्षा मला वाटते हा व्लॉग छोटा असेल. तर म्हणजे कदाचित, माहिती नाही, आता काय एडिट केल्याशिवाय समजणार पण नाही, पण माझ्या मते तरी हा छोटाच असेल. सो कारण मला तुम्हाला असं उगाचच काहीतरी दाखवून बोर नाही करायचं आहे, की उगाचच मला व्लॉग वाढवायचा आहे म्हणून तुम्हाला उगाच काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवणं मला पटत नाही. जोपर्यंत मी स्वतः काही करत नाही तोपर्यंत तुम्हाला पण जास्त काही दाखवायची इच्छा माझी पण होत नाही. कारण की घरातल्या साध्या सिंपल गोष्टी असतात त्या सगळेच करतात, जे मी करते ते बाकीच्याही करतात. फक्त एवढंच की बऱ्यापैकी मुलं बाहेर जातात, मी नाही जात. सो माझं लाईफ घरातलंच आहे, पण बेसिक कामं असतात ती घरातली सगळीच पोरी करतात. सो ते काय दाखवणार. आता पण मी विचार केलेला चपाती वगैरे दाखवून मी तुम्हाला दाखवेन. म्हटलं परत परत तेच 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 काय दाखवायचं, तुम्ही पण वैतागून जाल. सो मी नाही दाखवलं. कामं आवरली आणि डायरेक्ट आता व्लॉग चालू केला. बाकी उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणि उद्या भेटूया नवीन जोशामध्ये आणि नवीन युनिक कॉन्टेंटमध्ये. विचार तर करते, शेवटी माझ्या तब्येतीवरती पण आहे. तर असं होतं, कधी कधी आपण नवीन गोष्टी सुरुवात करतो तर बरेच अडचणी येतात, बऱ्याच गोष्टी नाही भेटत करायला. तर त्यातून मात करून पुढे जाणं हे आपलं काम आहे. सो मी तेच करते. बरं तर नाही वाटत आहे, पण त्यातून पुढे जाऊन मला करायची जिद्द आहे. सो मी आजच्या दिवसात कसं पण करून स्वतःला बरं करणार आहे. कारण की मला उद्या काहीतरी वेगळं करायचं, जेणेकरून तुम्हाला कंटाळा नाही येणार माझे व्लॉग बघायला. आणि मला ह्यात ग्रोथ पाहिजे, पण मी काय करू. मला आजारपण येत आहेत, काय माहिती. कधी पाय दुखतात, कधी सर्दी होते, कधी काय होतं. सांगून तर काही गोष्टी होत नाहीत, नकळत होतात. आणि अडचणी आल्याशिवाय आपण शिकतही नाही, आणि आपल्याला ग्रोथही भेटत नाही. सो अडचणी येणं पण खूप चांगलं आहे. बाकी पाठीमागे कपडे आहेत, ही माझीच चादर आहे ही वाली. तर
कपडे सुकत नाही आहेत. आज पण मम्मीने कपडे धुतले तर सुकतच नाही आहेत पावसामुळे. कारण इथे पाऊस पडतोय कंटिन्यू, वातावरण गार आहे. आता संध्याकाळी थोडं गरम व्हायला लागलंय, पण वातावरण गार आहे. एक साईडला सर्दी ताप आहे आणि एक साईडला मला गरम होत आहे. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. तर आजच्यासाठी बाय बाय.